निर्माण केलं असं अहिल्याबाई होळकर अशा हरकोबाई होळकर ज्यांनी गेल्या 800 ते 850 वर्षाआधी या महाराष्ट्राच्या भूमीवर समता, एकता, अहिंसेचा उपदेश केला असे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो आणि आजच्या सभेला सुरुवात करतो। मुळात आजची सभा म्हणजे विराट हिंदू सभा। हिंदू या शब्दाचं विश्लेषण करत असताना बऱ्याचशा व्याख्या दिल्या जातात, परंतु व्यक्तिगत जर कोणी विचारलं की हिंदू म्हणजे काय, तर भारत आणि हिंदू हे दोन शब्द काही वेगळे आहेत किंवा या दोन संकल्पना काही वेगळ्या आहेत असं नाही। हिंदू म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच हिंदू असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही। मग आता भारत म्हणजे काय, तर समग्र विश्वातून जर एकच राष्ट्र म्हणत असेल की या संपूर्ण विश्वातील ज्ञानाचा शेवट कुठं होतो, तर ते राष्ट्र म्हणजे भारत आहे। जर संपूर्ण विश्वातून कोणतं राष्ट्र म्हणत असेल की या संपूर्ण विश्वात सर्वात पौराणिक संस्कृती या भारताची या राष्ट्राची आहे, तर तो म्हणजे भारत आहे। मग बरं, भारत याची व्याख्या झाली। मग आता हिंदू म्हणजे काय, तर स्वतः ज्ञानाची उपार्जना करून त्या ईश्वरापर्यंत जाण्याचा मार्ग दाखवणारा तो म्हणजे हिंदू आहे का? नाही। तर स्वतः ज्ञानाची उपार्जना करून स्वतः ईश्वर होण्याचं सामर्थ्य जो जपतो तो खरा हिंदू आहे। आणि या असे जे वाक्य किंवा अशा ज्या संकल्पना, अशा ज्या व्याख्या आम्ही सभेच्या माध्यमातून छाती ठोकून सांगतो, आणि असं सांगून सुद्धा आम्हाला मॅकोलेने तयार केलेल्या इतिहासशास्त्राची गरज पडते किंवा काही जिहादी, कम्युनिस्ट, वामपंथी लोकांच्या चर्चांवर, शब्दांवर आम्ही विश्वास ठेवतो आणि त्याच्या मागेच धावत जातो। आणि असं होऊ नये म्हणून या अशा विराट हिंदू सभेचं जर आयोजन करावं लागत असेल, तर याचा हेतू आपण सर्वात आधी जाणून घेणं गरजेचं आहे की सभा कोण्या वामपंथीयाला, कुण्या कम्युनिस्ट माणसाला, कुण्या जातीवादी माणसाला शिव्या घालण्यासाठी ही सभा नाही। तर नेमकी आमच्यामध्ये काय त्रुटी आहे, आमच्यामध्ये काय कमतरता आहे, हिंदूंवर ही वेळ का येऊन ठेपली, या गोष्टीचा विचार करण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना झाल्या पाहिजे यासाठी या हिंदू सभेचं आयोजन केलं जातं। मग आता काय आहे आपल्यामध्ये त्रुटी, काय अशा अडचणी आहेत की आपल्यावर ही वेळ येऊन ठेपली आणि एवढ्या मोठ्या मोठ्या सभेंचं आयोजन करावं लागतंय? तर ह्या प्रश्न हा जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याचं उत्तर फक्त एका शब्दात येतं आणि तो शब्द म्हणजे विभाजन। आपण विभाजित झालेलो आहोत, जातीवादात असेल, पंथ संप्रदायात असेल, कुळात असेल। पुढचा एक शब्द तुम्हाला सांगतो जो तरुण युवकांच्या मनाला लागेल, आपण मंडळामध्ये वाटल्या गेलेलो आहोत। तुमच्या मंडळाचा देवीचा बँड जर 1 लाखाचा असेल तर आमचा 1.5 लाखाचा असायलाच पाहिजे, या मानसिकतेमध्ये आपण वाटल्या गेलेलो आहोत। परंतु हे जेवढ्या काही गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी हिंदूंना, हिंदूंचं शत्रू बनण्यासाठी कारणीभूत आहेत। आणि या विभाजनाच्या गोष्टीवर जर आपण उपाययोजना केली नाही तर दोन भावांमध्ये युद्ध ज्याप्रमाणे लागतं, आपण महाभारताचा प्रसंग पाहिला त्याप्रमाणे दोन मंडळामध्ये युद्ध लागतील, दोन जातीवादाच्या गटांमध्ये युद्ध लागतील आणि ते होतही आहे। बरं, ही अडचण किंवा ही समस्या काही आजची नाही, शेकडो वर्षांपूर्वीची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता? जेव्हा इतिहासाची पानं उलगडली जातात तर तो काही औरंगजेब होता का? नाही। त्याने शाहिस्ते खानाला पाठवलं होतं, मामाला त्याची तिन्ही बोटं छाटून छत्रपती शिवरायांनी त्याला परत पाठवलं। मग तो आदिलशहा होता का? नाही। त्याने अफजल खानाला पाठवलं, ज्याच्यामध्ये औरंगजेबाला कैद करण्याचं सामर्थ्य होतं असा तो अफजल खान, त्याला 2 मिनिटात छत्रपती शिवरायांनी खाली पाडला। मग कोण होतं ज्यामुळे छत्रपती शिवरायांना पराभव स्वीकारावा लागला किंवा काही पावलं मागे जावं लागली? याचं उत्तर जेव्हा आम्ही इतिहासामध्ये शोधतो तेव्हा उत्तर येतं मिर्झा राजे जयसिंग, एक राजपूत आणि दुःखाची गोष्ट म्हणजे एक हिंदू। की या व्यक्तीमुळे छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी खूप काही केलं,
50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कदाचित कोणी 500 ते 5000 वर्षात करू शकणार नाही. एवढं शिवरायांनी आपल्यासाठी केलं, ज्याची परतफेड आपण जन्मोजन्मी नाही फेडू शकत. परंतु काही ठिकाणी छत्रपती शिवरायांना पावलं मागे घ्यावी लागली आणि कदाचित जर तसं झालं नसतं तर चित्र आणखी वेगळं काही ठरू शकलं असतं. परंतु ही पावलं कोणामुळे मागे घ्यावी लागली, तर ती म्हणजे आपल्याच काही हिंदू राजांमुळे, हिंदू सुभेदारांमुळे, राजपूत सुभेदारांमुळे ती मागे घ्यावी लागली. बरं, शिवरायांचं जाऊ द्या. इंग्रजांनी असं एकही युद्ध जिंकलं नाही भारतीयांविरुद्ध की त्यांच्या सैन्यामध्ये भारतीय सैनिक त्यांच्या सोबत नसतील. बंगालचं नेटिव्ह वॉर हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे. म्हणून दुःख याचं नाहीये की मुघलांनी आमच्यावर राज्य केलं, इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. दुःख याचं आहे की आपण त्यांना करू दिलं. कशामुळे? तर आपण कुठंतरी विभाजित झालेलो होतो म्हणून. आणि जर ही मानसिकता आपण बदलली नाही तर हीच समस्या पुढे चालत राहणार आहे. आताच गेल्या काही 2 महिन्या आधीची गोष्ट आहे, मला आठवतं. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला नावाचं गाव, छत्रपती शिवरायांचा त्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला. रात्रीचा वेळ होता, दुसऱ्या दिवशी पुतळ्याचं अनावरण होतं. गावातीलच काही एक 5, 10, 15 लोकांची टोळी त्या ठिकाणी येते आणि तो उभारलेला पुतळा खाली पाडण्याचा प्रयत्न करू लागते. बरं, आश्चर्याची गोष्ट की त्या टोळीमध्ये त्या गावाचा सरपंचही होता. आणि जेव्हा हे सर्व कृत्य होत असताना, घडत असताना एका माऊलीने पाहिलं, एका स्त्रीने पाहिलं, तेव्हा ती त्या ठिकाणी जाते आणि हे कृत्य थांबवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा त्या लोकांनी तिचे कपडे फाडले. म्हणजे आपली मानसिक स्थिती इतक्या खालवर गेली आहे का? बरं, ती लोक कोण होती या प्रश्नाचं जेव्हा उत्तर शोधलं तेव्हा कळालं की ते वंजारी समाजाची लोक होती. आता मला एक सांगा, संत भगवान बाबा यांनी काय फक्त आपलं आयुष्य वंजारी समाजालाच दिलं का? नाही, त्यांनी संपूर्ण हिंदू समाजासाठी कार्य केलं. संपूर्ण आयुष्य हिंदू लोकांसाठी दिलं, हिंदू धर्मासाठी दिलं. बरं, त्यांचं जाऊ द्या. मग छत्रपती शिवरायांनी काय फक्त मराठा लोकांसाठीच, मराठा समाजाच्या लोकांसाठीच युद्ध लढले काय? ते नाही, संपूर्ण महाराष्ट्रीयांसाठी ते युद्ध लढले. आणि मग तरीही आपण आपल्या थोर महापुरुषांना जर अशा प्रकारे जातीमध्ये वाटून घेत असत असू आणि ती फिलॉसॉफी जर आपण कंटिन्यू करत असू तर आपल्यापेक्षा मूर्ख कोणीच नाही, खरंच नाही. म्हणून ही जी मानसिकता आपण बदलली नाही तर येत्या 50 वर्षानंतर जर या भारताचा गजवाय हिंद झाला तर काही आश्चर्य मानून घेऊ नका. कारण जातीवाद, पंथ संप्रदाय, कुळ, मंडप ह्या गोष्टी तर आपल्या होत्याच, यामुळे आपलं विभाजन होतच. परंतु आता राजकारणी म्हणत नाही, परंतु काय माहित 5 वर्षानंतरच ती गोष्ट येते, म्हणून कदाचित राजकारणी हा शब्द उच्चारतो. एक नवीन मुद्दा आता या ठिकाणी चालू झाला आहे, तो म्हणजे भाषावाद. केरळ राज्यातील मुस्लिम कधीच जम्मू काश्मीर मध्ये बसलेल्या मुस्लिमाला हे म्हणत नाही की तू मल्याळम मध्ये का बोलत नाही, किंवा जम्मू काश्मीर मध्ये बसलेला मुस्लिम कधीच पश्चिम बंगाल मध्ये बसलेल्या मुस्लिमाला हे म्हणत नाही की तू काश्मीरी का बोलत नाहीस, तू हिंदू का बोलत नाहीस. परंतु आपण म्हणतो मराठीतच बोल, हिंदीतच बोल, कन्नडातच बोल. मराठी भाषेचा अभिमान आम्हालाही आहे, मलाही आहे. आम्ही रोज म्हणतो की लाभले आम्हास भाग्य, बोलतो, ऐकतो, वाचतो, लिहितो मराठी. परंतु ही गोष्ट पुढे जाऊन आपल्याला हानिकारक ठरू शकते. आपल्यात आधीच विभाजन होण्याचे मुद्दे काही कमी नाहीये, त्यामध्ये आपण एकाची भर आणखी टाकावी एवढे मूर्ख आहोत का आपण? भाषा ही प्रत्येकाला, ज्याला त्याला ज्याच्या त्याचा भाषेचा अभिमान असतोच, परंतु आपण जबरदस्ती कुणावर लादू शकत नाही. आणि तेही अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हिंदूंमध्ये हिंदूंचे तुकडे होण्यासाठी किंवा या राष्ट्राचे तुकडे होण्यासाठी खूप काही मुद्दे कारणीभूत आहेत. तुम्हाला इतिहासाचं उदाहरण सांगतो. इटली हा जो देश आहे तो वेगवेगळ्या 9 प्रांतांमध्ये विभागलेला होता आणि त्या 9 प्रांतांना एकत्र आणून
त्याचं इटली हे राज्य स्थापन करण्यासाठी इटलीला 23 वर्ष लागले. फ्रान्स हा वेगवेगळ्या 40 प्रांतांमध्ये विभागलेला होता. त्याला एकत्रित करून फ्रान्स हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांना 23 वर्ष लागले. 9 वर्ष त्यांचे घासून गेले. भारत आम्ही 562 वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वाटलेलो होतो, परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांना या 562 वेगवेगळ्या प्रांतांना एकत्र आणण्यासाठी किती काळ लागला? 18 महिने, 18 मंथ्स. आपण विचार करू शकतो, कुठं 9 वर्ष कोणाचे घासले, कुठं 23 वर्ष कोणी घासले, आणि आपण फक्त 18, आणि तो आकडा त्यांच्या 10, 15, 100 पटीने जास्त आहे. म्हणजे आपल्या वीर महापुरुषांनी आपल्या जीवाचं बलिदान देऊन, आपलं आयुष्य पणाला लावून हे राष्ट्र सुरक्षित संवर्धित करून आपल्याकडे सोपवलं आहे. एखादा बाप जेव्हा एखाद्या मुलाला त्याची 7 एकर 10 एकर जमीन त्याला सुपूर्द करतो, तेव्हा तो मुलगा त्या 10 एकर जमिनीचा मालक होत नाही, तेव्हा तो मुलगा त्या 10 एकर जमिनीचा राखणदार होतो. ही गोष्ट आम्ही समजून घ्यायला पाहिजे. ती जी 10 एकर आपल्या बापाकडून आपल्याला भेटली, ती आपल्या मुलाला आपण 10चे 20 करून देता आले पाहिजे, 10चे 100 करून देता आले पाहिजे, 10चे 5-5 ने करता आले पाहिजे. ही गोष्ट आम्ही समजून घ्यायला पाहिजे आणि या गोष्टी आम्ही आत्मसात करून घ्यायला पाहिजे. कारण जे राष्ट्र स्वयंविभाजित असेल त्या राष्ट्राला पुन्हा एकदा मोडण्यासाठी, किंवा जसं इंग्रज आले इंग्रजांनी राज्य केलं, मुघल आले मुघलांनी राज्य केलं, त्याप्रमाणे पुन्हा एखादा आतताई उपस्थित होऊन पुन्हा या भारत देशावर राज्य करणं, त्याला काही वेगळी गोष्ट, काही वेगळी खटाटोप करावी लागणार नाही. श्रीमद भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण भगवंतांनी शब्द दिला की मी कधीच धर्माचा ऱ्हास होऊ देणार नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा उठाव होईल तेव्हा तेव्हा मी अवतार धारण करेल आणि धर्माची पुनःस्थापना करेल. म्हणून आपण निश्चिंत राहायचं का? नाही. कारण जेव्हा भगवंताने हे सांगितलं तेव्हाच भगवंताने एक अट देखील घातली की मी धर्माचा नाश होऊ देणार नाही. अधर्माचा उठाव जेव्हा जेव्हा होईल तेव्हा धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी पुन्हा अवतार धारण करेल. पण एक अट आहे, ती म्हणजे अशी की भक्त जिवंत राहिला तर. जर भक्त नसेल, परित्राणाय साधूनाम, साधू जनांचं रक्षण करण्यासाठी अवतार धारण करेल. परंतु जर साधूजनच नसतील, सगळीकडे जर राक्षसच असतील, अशा दृष्ट प्रवृत्तीचे, आणि फक्त आपलं पानर लोक असेल, कशाला देव अवतार धारण करणार आहे? आणि मग परत म्हणता एवढं वाईट होतं, मग देव काय पाहत नाही का? देव काय हे करत नाही का? मग देवाने लक्ष घालायला पाहिजे, देवाने असं करायला पाहिजे, देवाने तसं करावं. आपण देवाला ज्ञान शिकवायला लागून जातो. एवढे आपण जास्त बुद्धिमान झालो आहोत. म्हणून हिंदू हा धर्म नाही तर काळाची गरज आहे. बांगलादेश मधला प्रसंग आहे. शेख हसीना, मला वाटतं काय पंतप्रधान होत्या काय तिथल्या, मला जास्त नक्की आठवत नाही, पण गेल्या 1-2 वर्षा आधीचा प्रसंग आहे. त्या मोठ्या अधिकारणीची तिच्याच प्रांतातल्या, तिच्याच देशातल्या काही लोकांनी तिच्या अंतर्वस्त्राची झिंड काढली. या पृथ्वी तलावर जवळपास 59 मुस्लिम देश आहेत. 59वा बांगलादेश आहे. जेव्हा तिच्यासोबत असं कृत्य घडलं तेव्हा तिला लक्षात आलं की आज गोष्ट इथपर्यंत येऊन पोचली, पुढे जाऊन आपल्या जीवाचं काही खरं नाही. मग आता आपण आपला हा देश सोडायला पाहिजे, या बांगलादेश पासून आपण बाहेर जायला पाहिजे. आणि तेव्हा तिने इतर 58 मुस्लिम राष्ट्राकडे आश्रय मागितला नाही. तिने फक्त एकाच हिंदू राष्ट्राकडे आश्रय मागितला आणि ते राष्ट्र म्हणजे भारत. 58 मुस्लिम देशात जाऊ शकली असते ना, परंतु तिला माहिती आहे की जिथं नारी ही वस्तू म्हणून नाही तर देवी म्हणून पूजली जाते, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता, या पृथ्वी तलावर एकच असं राष्ट्र, एकच असा देश आहे. तिला कळालं की हिंदूचा विचार, हिंदूंची संस्कृती, हिंदूंची परंपरा ही फक्त भारतीयांकरता नाही तर जगासाठी गरजेची आहे. आणि म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही विश्वगुरु आहोत. बरं, हे उदाहरण थोडं जुनं झालं, परंतु हिंदू ही जगाची गरज कशी आहे तुम्हाला सांगतो. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कदाचित इथं बसलेल्या काही लोकांना राग येऊ शकतो. मला परत तुम्ही बोलवणार नाही, काही अडचण नाही, तसंही पुढे दुसऱ्यांदा पण बोलवत नाही. कदाचित तुम्हाला राग येईल, परंतु जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो की
काही आपल्या दलित बांधवांना किंवा काही आपल्यातीलच काही बौद्ध समाज किंवा त्या प्रकारचे जे काही लोक असतील त्यांना थोडं इतर धर्मियांचं अहिंदू लोकांचा थोडा जास्त जिव्हाळा आहे. याचं उदाहरण म्हणजे चंद्रशेखर आझाद नावाची ती व्यक्ती बंगाल प्रांतातील, जेव्हा त्या माणसाला विचारण्यात आलं की मुस्लिम वक्फ बोर्ड याबद्दल तुमचं काय मत आहे, म्हणे ते त्यांचे अधिकार आहे, ते त्यांना भेटलंच पाहिजे. मग म्हणे हिंदू बोर्ड पण असायला पाहिजे का, म्हणे काय गरज आहे, सगळं हिंदूच आहे. बरं, तो दलितच आहे. हा जो काही वर्षापासून जय भीम आणि जय मीम चा जो नारा लागला जातो, जे त्याच्यावर वारंवार व्याख्यानं केली जातात, परंतु हे किती घातक आहे हे तुम्हाला मी एका छोट्या प्रसंगातून सांगतो की ही गोष्ट काही आताची नाही. जय भीम किंवा त्यांचं जे संघटन आहे दलितवासियांचं आणि मुस्लिम वर्गाचं जे संघटन आहे ती काही आजची गोष्ट नाही. तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता 1947 साली, तेव्हा जोगेंद्रनाथ मंडल नावाची एक व्यक्ती होती, काही दलित संप्रदायाची ती काही लोकांची ती मुख्य ते अधिकारी होते. तर जेव्हा भारत स्वतंत्र झाला, पाकिस्तान वेगळा झाला, इकडे भारत वेगळा झाला, जेव्हा जिन्ना तिकडे गेला तेव्हा जिन्नाने या जोगेंद्रनाथ मंडल यांना सांगितलं की आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, म्हणून तुम्ही भारतात राहू नका, तुम्ही आमच्या सोबत पाकिस्तानमध्ये चाला. आणि म्हणून त्यांचे जेवढे काही फॉलोअर्स होते, काही अनुयायी होते ते जोगेंद्रनाथ मंडलचे, तेवढे सर्व दलित बांधव त्यांनी घेतले आणि ते पाकिस्तानमध्ये जाऊन रहिवास करू लागले. यानंतर जिन्नाने त्यांना पाकिस्तानचं कानून मंत्री देखील बनवलं. म्हणजे तुमच्या जीके मध्ये थोडंसं बरं टाकतो की पाकिस्तानचा पहिला कानून मंत्री हा दलित होता, नाव त्याचं जोगेंद्रनाथ मंडल. बरं, हे सगळं झालं, सुरळीत सगळं चालू लागलं. काही वर्षानंतर त्या जिन्नाचा मृत्यू झाला, त्याचं देहावसान झालं. आणि ते झाल्यानंतर जोगेंद्रनाथ मंडल यांच्या लक्षात आलं की आपल्याच काही दलित बांधवांचा, काही समाज बांधवांचा नरसंहार होतोय, आपल्याच काही समाजातील महिलांचा अगदी उघडपणे बलात्कार होतो, त्यांच्यावर दुर्व्यवहार त्यांच्यासोबत केला जातो. आणि जेव्हा तत्कालीन पाकिस्तानचे प्रधानमंत्री सियाकत अली खान यांच्याजवळ जेव्हा जोगेंद्रनाथ मंडलने असं सांगितलं, तेव्हा त्यांचं उत्तर ऐकून तो तर आश्चर्यचकित झाला, परंतु त्यांचं उत्तर ऐकून कदाचित आपणही आश्चर्यचकित होऊ की तुम्ही इथं आले नाही, तुम्हाला जिन्नाने घेऊन आले, ते तुम्हाला इथं घेऊन आले होते आणि ते आता वर गेले आहेत, आता तुमचं इथं काही काम नाही, आता तुम्ही इथून निघून जा. म्हणजे जोगेंद्रनाथ मंडलला आधी अक्कल नव्हती की आपण भारतात राहायला पाहिजे, आपण पाकिस्तानमध्ये नाही जायला पाहिजे, परंतु हे त्यांना नंतर कळालं जेव्हा त्यांनी हाकलून लावलं. बरं, याच महिन्यातला प्रसंग आहे. तरुण नावाचा एक मुलगा होता, एक लहान मुलगी होती, ती रंग खेळत होती आणि रंग खेळता खेळता चुकून तिच्याकडून एका महिलेवर रंग उडाला किंवा पाणी उडालं. बरं, तिच्या घरच्यांनी तिची हात जोडून पाया पडून माफी मागितली. मग आता ऐकून घ्यायला पाहिजे, क्षमा करायला पाहिजे, तर नाही. तिच्या काही 40 समाज बांधवांना ती स्त्री त्या ठिकाणी घेऊन येते. कोणाच्या हातात कुऱ्हाड आहे, कोणाच्या हातात लाकूड आहे, कोणाच्या हातात सरई आहे. तितक्यात त्या लहान मुलगीचा भाऊ, तरुण त्याचं नाव होतं, आणि तो तरुण त्या ठिकाणी तितक्या वेळा तिथं पोहोचतो. त्याला माहीतही नव्हतं की नेमका इथं काय प्रसंग घडून गेला, आणि तो आल्यानंतर तिथं जागेवर ते त्याला ठार करतात. बरं, हे झाल्यानंतर कुणीही जय भीमचे संघटक त्याच्या बाजूने बोलण्यासाठी कोणी समोर आलं नाही. ते झाल्यानंतर, असं कृत्य घडल्यानंतर दिल्लीमध्ये खूप मोर्चे निघाले, खूप आंदोलनं करण्यात आली, परंतु जेवढेही काही झाले तेवढे हे फक्त हिंदू धर्मियांकडूनच होते आणि त्यांच्याकडून होते ज्यांचा हे आधी राग करत होते, द्वेष करत होते. म्हणून दलित वर्ग काही आपल्यापेक्षा वेगळा नाहीये, ते आपल्यातीलच आहेत. परंतु ही गोष्ट जेवढी आपण समजून घ्यायला पाहिजे तेवढी त्यांनीही समजून घ्यायला पाहिजे, हेही तेवढं गरजेचं आहे. कारण प्रेमभाव, सद्भावना ही जी आहे ही दोन्ही बाजूने असली पाहिजे, एका बाजूने नसली पाहिजे. जर असली तर मग त्याचे एक वेगळे पडसाद पुढे जाऊन उमटू शकतात. या संपूर्ण भारतामध्ये फक्त 2 युनिव्हर्सिटी अशा आहेत ज्या आपण भारतीय संविधानाला न मानता किंवा भारतीय संविधानानुसार न चालता
दलित वर्गाला आरक्षण देत नाही. आणि त्या 2 युनिव्हर्सिटीचं नाव आहे, पहिली म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि दुसरी म्हणजे जामिया इस्लामिक युनिव्हर्सिटी. बरं, याच्यात हिंदू एकही नाही. तरीही एवढं काय म्हणजे आपण आपली बुद्धी सचेतन करून एवढं समजून घ्यायला पाहिजे की एवढ्या प्रकारचे जिहाद होत आहेत. तसे तर जिहाद बऱ्याच प्रकारचे, परंतु माझा म्हणजे जेवढं काही अनाकलन आहे तर त्यामध्ये लँड जिहाद आहे, फूड जिहाद आहे, लव जिहाद आहे. तर लँड जिहाद काय असतो, तर असे 4 आजूबाजूला जर प्लॉट आहेत तर पहिला एक व्यक्ती घेतो, दुसरा एक व्यक्ती घेतो, तिसरा एक व्यक्ती घेतो आणि चौथा जो आहे त्या ठिकाणी काहीतरी थडगं बांधणार, काहीतरी करणार आणि चौथ्या जागेचा जो भाव आहे तो अगदी मातीच्या ह्याच्यात येऊन पोहोचतो आणि त्यांच्यातीलच कोणीतरी समाज बांधव जातो आणि ती जागा त्या ठिकाणी काबीज करतो आणि असं हळूहळू जात करत करत काय तर ते क्षेत्र वाढत जातं आणि आपल्यासारखा कुणीही त्या ठिकाणी जाऊन उभा राहत नाही. त्यानंतर आहे फूड जिहाद. हे सिन्नर मधला एक प्रसंग आहे. एक आपलं धार्मिक स्थळ होतं, त्या धार्मिक स्थळाच्या बाहेर कोणीतरी एक वडापाव विकणारा होता. तर त्याचे वडापाव चांगल्या प्रकारे कुरकुरीत लागायचे. लोकांनी संशोधन केलं तर तेव्हा त्यांना कळालं की जेव्हा तो वडापाव तयार करतो तेव्हा ती जी बटाट्याची भाजी असते त्या बटाट्याच्या भाजीमध्ये अंडी चिरून टाकली जातात. बरं, हे आपल्याच एका हिंदू धार्मिक स्थळाच्या समोर असलेलं ते दुकान होतं आणि आपलेच काही एकादशीचे व्रत धारण करणारे काही बांधव असतील किंवा काही बऱ्याच प्रकारचे जे काही अनुयायी असतील ते त्या ठिकाणी जायचे, ते त्या ठिकाणची खरेदी करायचे. म्हणून आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्याच्या कपाळाला नाही तिळा त्याच्यापासून खरेदी टाळा. आणि तिसरा आहे लव जिहाद. याची उदाहरणं जेवढी दिली तेवढी कमीच आहे, परंतु तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या सभेच्या माध्यमातून फक्त एवढं, ज्या मुली आहेत ज्या या गोष्टीला बळी पडतात, तो जो केरला स्टोरी नावाचा जो पिक्चर निघाला, तुम्ही एखाद्या वेळेस एखाद्या मंदिरात देणगी कमी द्या, काही हरकत नाही, वाटलं तर आमच्याच मंदिरात देणगी कमी द्या, मी नाही म्हणत नाही, परंतु त्या पैशातून ह्या ज्या आपल्या मुली आहेत किंवा जेवढे काही आपले समाज बांधव यांना विनामूल्य तो पिक्चर पाहण्यासाठी त्यांना तिथं घेऊन जा, कारण ही काळाची गरज आहे. त्यांच्या समोरची सत्यता आली पाहिजे. या मुलींना सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की आम्ही बिना भाकरीचं राहू शकतो, परंतु बिना इज्जतीचं राहू शकत नाही आणि ती इज्जत तुमच्या हातात. तुमच्या बापाला त्या लग्न करायची हौस फिटू द्या, तुमच्या आईला फिटू द्या, तुमचा भाऊ जो आयुष्यभर तुमच्याशी भांडण करत राहतो, परंतु जेव्हा तुम्ही जाता तेव्हा सर्वात जास्त रडणारा तोच असतो. त्याची हौस पूर्ण होऊ द्या, त्याच्या मामाची हौस पूर्ण होऊ द्या, या सगळ्या गोष्टी होऊ द्या, परंतु दुसरीकडे कुठं जाऊ नका. कारण खूप काही उदाहरणं आहेत. कुठं 35 तुकडे होतात, कुठं फ्रीजमध्ये येते, कुठं सुटकेसमध्ये गोष्ट येते. तुम्ही सर्व शोधणे आहात, तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज नाही. परंतु आजच्या या विराट हिंदू सभेच्या माध्यमातून आपण ज्या वेगवेगळ्या माध्यमांमधून विभाजित झालेलो आहोत, तर आपण एकत्रित होणं का गरजेचं आहे, फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी आणि मुख्यत्वे आपल्या राष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आपण एकत्रित होणं, संघटित होणं किती गरजेचं आहे हेच या सभेच्या माध्यमातून सांगतो. आमचे सन्मित्र परमपूजनीय महामंडलेश्वर श्री पवनदासजी महाराज हे आज येणार होते, परंतु काही एक वैयक्तिक कारणामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं. म्हणून एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांनी मला सांगितलं की तेवढी सभा तुम्ही आज जाऊन तिथं सांभाळा, म्हणून त्यांच्याही शब्दाला मी मान देऊन आलो. गवळी सर, पुंडलिक सर यांच्याही शब्दाला मान देऊन आलो आणि तुम्ही मला इथं ऐकून घेतलं. तर हे शब्द फक्त ऐकू नका, उलट ज्यातून जेवढं शिकता येईल, म्हणजे संघाचे जे आपले वक्ते आले त्यांच्या माध्यमातून, महाराजीच्या माध्यमातून ते आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करा, एवढंच सांगतो. संपूर्ण सभेचे जे कोणी साऊंड सिस्टीमवाले असतील, कोणी स्वयंसेवक असतील, पोलीस प्रशासनाचे माध्यम असतील, आपणा सर्वांना अभिवादन करतो, आभार मानतो आणि शब्द इथंच थांबतो.